Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सगळ्यांना शुभ सायंकाळ. I pray that you are doing well. माझी अशी प्रार्थना आहे की तुमचं सगळ्यांचं चांगलं चाललं असेल. And if not, आणि नसेल जरी चाललं our God is still there. तरी आपला देव आहेच. He will help us. अडीअडचणीला मदतीला येतोच, तो आपल्याला सहाय्य करेल. So don't be too much worried. तर जास्तीची काळजी कोणी करत बसू नका. Trust in God. आला जात आता देवावर विश्वासही ठेवा. Let Him take care of our needs. आणि देवाला आपल्या गरजा सांभाळू दे. Amen. आमेन. We'll open our Bibles through Amos chapter 5 verse 4. आमोसाचा 5वा अध्याय आणि त्यातलं 4थं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. If you have got your Bibles, kindly open to Amos chapter 5 verse 4. तुमच्याकडे जर तुमचं पवित्र शास्त्र असेल तर उघडा आमोस 5 आणि त्यातलं 4थं वचन. Thus says the Lord to the house of Israel, seek me and you shall live. आमोस याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन असं सांगत आहे, कारण परमेश्वर इस्रायलाच्या घराण्याला म्हणतोय, मला शोधा म्हणजे तुम्ही वाचाल. Praise God. देवाला धन्यवाद. If you seek me, you shall survive. तुम्ही जर मला शोधलं तर तुम्ही टिकाल, वाचाल. If you seek God, you shall live. जर तुम्ही देवाला शोधलं तर तुम्ही जगाल. Just one line, एकच ओळ आहे, one statement. एकच विधान आहे. God says, देव बोललाय, seek me with your whole heart. संपूर्ण हृदयाने मला शोध. Seek me with your whole mind. संपूर्ण मनाने मला शोध. Seek me with your whole heart. संपूर्ण हृदयाने मला शोध. Seek me with your whole strength. संपूर्ण शक्तीने मला शोध. And you shall have life. म्हणजे तुला जीवन मिळेल. And life in abundance. ते सुद्धा विपुल आणि उदंड जीवन मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. If you want life, जर तुम्हा लोकांना जीवन हवं असेल, if you want quality life, तुम्हा लोकांना जर चांगल्या दर्जाचं जीवन हवं असेल, the only option left is तर पर्याय एकच उरलेला आहे, God. तो म्हणजे देव. Seeking God. देवाला शोधणे हा एकच पर्याय आहे बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. If you want to live, seek me, says God. देव म्हणालेला आहे, तुला जर जगायचं असेल तर तुला मला शोधावं लागेल. If you want to be blessed, seek me, says the Lord. तुला जर आशीर्वाद हवा असेल तर तुला मला शोधावं लागेल असं देव बोललेला If आहे. you want to come out of debt, seek me, says the Lord. तुला कर्जातून बाहेर पडायचं असेल तर तुला मला शोधावं लागेल असं देव बोललाय. If you want help, then seek me, says the Lord. तुला जर मदत हवी असेल तर तुला मला शोधावं लागेल असं देव बोललेला आहे. The only answer for all your troubles is God. तुमच्या सगळ्यांच्या सर्व त्रासांचं एकमेव उत्तर आहे आणि ते म्हणजे देव. So seek God now. तर आता तुम्ही देवाला शोधा. Seek God always. तुम्ही नेहमी देवाला Seek शोधा. God every day. रोज देवाला शोधा. Seek God every hour. प्रत्येक तासाला देवाला शोधा. Seek God every moment. प्रत्येक क्षणाला देवाला शोधा. Then you will have life. त्या पश्चात तुम्हाला जीवन लाभेल. Praise God. देवाला धन्यवाद. This is God telling you. आणि देव स्वतः तुम्हा लोकांना हे सांगत आहे. He is saying, देव बोलतोय now is the day of your salvation. की आजचा दिवस, आत्ताची घटका तुझ्या तारणाचा दिवस आहे. Seek me and you shall live. मला शोध म्हणजे तू जगशील. He didn't say seek religion and you shall live. तो असं नाही म्हणाला की धर्म शोध म्हणजे तू जगशील. He didn't say seek influential people so you can live. तो असं नाही म्हणाला की वशिला असलेल्या लोकांना शोध म्हणजे तू जगशील. He didn't say go and seek some place or location that you may live. तो असंही म्हणालेला नाहीये की कुठली जागा किंवा परिसर शोध म्हणजे तू जगशील. No. नाही. God says seek me. देव म्हटलेला आहे मला शोध. And 100% guaranteed you shall live. आणि 100% विसार किंवा गॅरंटी मी देतो की तू जगणार. Praise God. देवाला धन्यवाद. Because He has come to give you life and life in abundance. कारण देव तुला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलेला आहे. Life is in seeking God. जीवन देवाला शोधण्यात आहे. If you want to live, जर तुम्हाला जगायचं असेल, then seek God. हे खरोखर जर जगायची इच्छा असेल तर देवाला शोधावं लागेल ना बेटा. ऑप्शन नाहीये दुसरा. Say, Lord, म्हणा प्रभू I want to live. मला जगायचं आहे. I want to have quality life. मला चांगल्या दर्जाचं जीवन हवंय. I want to see good times. मला चांगले दिवस पाहिजेत. I want to see a change in my life. मला माझ्या जीवनामध्ये बदल पाहायचा I आहे. want to grow. मला वाढायचं आहे. I want to have success. मला यश हवंय. I want to live. मला जगायचं I आहे. want to be healed. मला आरोग्यवान व्हायचं I आहे. want you to help me. माझी इच्छा आहे तू मला मदत कर. That is seeking God. याला म्हणतात देवाला शोधणे.
That is seeking God. हे जे आपण आता केलं त्याला म्हणतात देवाला शोधणे. Life becomes full when you seek God. आणि आपण देवाला शोधल्यानंतर जीवन असं भरपूर होऊन जातं बेटा. Full life. अगदी संपूर्ण होतं, जीवन भरपूर होतं देवाला शोधल्यावर. The impossible becomes possible आणि अशक्य गोष्टी शक्य व्हायला लागतात when you start seeking God. जेव्हा आपण देवाला शोधायला लागतो ना तेव्हा. Confusion leaves you सगळा गोंधळ निघून जातो. when you seek God. मनातल्या शंका कुशंका निघून जातात देवाला शोधल्यावर. Fear leaves you when you seek God. भीती निघून जाते मनातली देवाला शोधल्यावर. Doubt leaves you when you seek God. शंका कुशंका संदेह निघून जातात देवाला Your शोधल्यावर. countenance changes when you seek God. आपले स्वतःचे चेहरे उजवून निघतात आणि बदलतात देवाला शोधल्यावर. Your courage increases when you seek God. आपल्यातलं धाडस वाढतं, आपल्यातलं प्रोत्साहन वाढतं देवाला शोधल्यावर. Praise God. देवाला धन्यवाद. किती फायदे आहेत बघा. See the advantages you get when you seek God. बघा ना देवाला शोधल्यानंतर आपले किती फायदे होतात बघा. Bible says बायबल म्हणतं in Amos 5, 8 and 9. आमोसचा 5वाच अध्याय 8 आणि 9 वचन. Seek him who created the stars. ज्याने तारे निर्माण केले त्याला शोधा. Seek him who created the constellations. ज्याने नक्षत्र निर्माण केली त्याला शोधा. Seek him who turns sunset into sunrise. आणि जो मावळलेल्या सूर्याला उगवलेल्या सूर्यात बदलतो त्याला शोधा. Seek him who lifts up the waters from the sea जो समुद्रातनं पाणी वर घेतो त्याला शोधा. and changes it into drinking water for the whole world. आणि त्या पाण्याला संपूर्ण जगासाठी पिण्याचं पाणी करून सोडतो त्याला शोधा. Praise God. देवाला धन्यवाद. That is our God. हा असा आपला देव आहे. Great and mighty God. महान परमेश्वर आहे आपला, अति महान, अति सामर्थ्यवान. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 55 verse 6. यशया 55 त्यातलं 6वं वचन. Seek the Lord while he may be found. जोवर परमेश्वर सापडतोय तोवर परमेश्वराला शोधा. Call upon him while he is near. आणि परमेश्वर जोवर जवळ आहे तोवर त्याला हाक मारा. Bible says बायबल म्हणतं in Psalm 36 verse 9. स्तोत्र 36 त्यातलं 9वं वचन. For with God is the fountain of life. देवाकडे जीवनाचा झरा आहे. In his light we can see light. देवाच्या जीवनात देवाच्या प्रकाशात आपल्याला प्रकाश पाहायला मिळतो. Praise God. देवाला धन्यवाद. To know God is to experience a life flowing with living waters. देवाला जाणणं म्हणजे अशा जीवनाचा अनुभव घेणं की जे जीवन जिवंत पाण्याने भरलेलं आहे. It's like a flowing water in the desert. आणि वाहतं पाणी कसं, समजा रानात वाळवंटात कुठे वाहतं पाणी दिसलं तर तसा हा सीन किंवा चित्र आहे देव आपल्याकडे आल्यानंतर. It's like a fountain springing up in the desert. म्हणजे पाण्याचा झरा वाळवंटात फुटल्यासारखा हा प्रकार आहे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, when you find God, जेव्हा केव्हा तुम्हाला देव सापडेल you will surely have good life. तेव्हा नक्कीच तुमचं जीवन आणि आयुष्य चांगलं बनेल. Your mourning will stop. तुमच्या सगळ्यांचा शोक दुःख बंद होईल Your joy shall come. आणि तुमचा आनंद तुम्हाला लाभेल. Praise God. देवाला धन्यवाद. Many people don't seek God today. पण अनेक लोक आज ना देवाला शोधत नाहीत. Not because they are ignorant of God, आणि ती माणसं देवाविषयी ना अजाण आहेत म्हणून देवाला शोधत नाहीत असं नाही. but they think, त्यांना असं वाटतं will God help me? देव मला मदत करेल का? Is there a God there? देव आहे का? इथून सुरुवात, देव आहे का? Say, इथूनच सुरुवात होते त्यांची. देव आहे का? असला तर मला मदत करेल का? का why question? अरे कशाला देवाला प्रश्न विचारतो? God is there. देव आहे ना. God created us. देवानेच तर आपल्याला निर्माण केलंय. God created the world. देवाने संपूर्ण जग निर्माण केलंय. These people don't realize what they are missing in life when they don't seek God. पण या असल्या लोकांना कळत नाही जेव्हा ते देवाला शोधत नसतात तेव्हा आयुष्यातलं काय काय त्यांच्याकडनं राहून जातंय त्यांच्या लक्षातच येत नाही. I'm telling you, मी सांगतो ना, if you don't seek God's face, तुम्ही जर देवाचा चेहरा शोधला नाही it is to your disadvantage. तर तुमचे गैरफायदे आहेत. तुमचा फायदा नाही होणार तुम्ही जर देवाला शोधलं नाही तर. It's not God's disadvantage. देवाचा गैरफायदा होणार नाही. देवाचं त्यात काही नुकसान नाहीये. It's your disadvantage. तुझं नुकसान होणार, तुझे फायदे होणार नाही जर तू देवाला शोधलं नाही तर. But when you seek God, पण आपण जेव्हा देवाला शोधू there is only advantage. किंवा तू जेव्हा देवाला शोधशील तेव्हा फायदेच फायदे आहेत. It's only benefit. बर का? देवाला जर आपण अगदी तन्मयतेने शोधलं तर फायदेच फायदे आहेत बर का? Even praising God releases God's blessings. अहो देवाची स्तुती करून सुद्धा देवाचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात माहितीये. Looking to God saves you. नुसतं देवाकडे पाहिलं तरी आपण वाचतोय, तारले जातोय, मोक्ष मिळतोय. Crying to God helps you. दोन अश्रू देवासमोर गाळले तरी त्यातनं मदत होते. देवादारी केलेलं काही वाया नाही जात. रडणं काय, बोलणं काय, त्याच्याकडे बघणं काय. Yes. हो देवादारी आलोय आपण.
David said दावीद बोलला आहे, in Psalm 42 verse 5, स्तोत्र संहिता 42 त्यातलं 5 वचन, I shall praise God for he saves me. मी देवाची स्तुती करीन कारण तो मला वाचवतो, तो मला तारतो. Even when you praise God, he will save you. जेव्हा तुम्ही देवाची स्तुती कराल ना तेव्हाही देव तुम्हाला वाचवेल. When you lift up holy hands, he will save हे असे you. दोन्ही पवित्र हात वर गेले पाहिजे देवाच्या मंदिरी आल्यानंतर, म्हणजे देव तुम्हाला वाचवेल. Even when you say, oh God, he will help you. इथं येऊन नुसतं देव बाप्पा असं म्हटलं तरी देव तुम्हाला सहाय्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद, कारण देव म्हणेल माझ्या मुलांनी मला हाक मारली, माझ्या कानावर आलं, देव बाप्पा. You don't have to make 1 hour prayer. 1 तासाची प्रार्थना करायला लागणार नाही. Just say, Lord, help me. फक्त बसल्या जागी म्हणायचं, देव बाप्पा मला मदत कर. Say with your whole heart. संपूर्ण हृदयाने म्हणायचं He will miraculously help आणि you. चमत्कारिक रीतीने देव तुम्हाला सहाय्य करेल. Praise God. तो देव आहे, त्याला काही अशक्य नाही. देवाला धन्यवाद. Bible speaks of a young man whose name was Uzziah. बायबलमध्ये एका तरुण माणसाची नोंद केली ज्याचं नाव होतं उजिया. After his father's untimely murder, त्याचे वडील अकाली मरण पावले, त्यांचा खून झाला. Uzziah took the throne of his father. आणि मग उजियाच्या हातामध्ये त्याच्या बापाचं सिंहासन आलं. He was only 16 years old फक्त 16 वर्षाचा होता हा when he मुलगा. sat on the throne. जेव्हा तो सिंहासनावरती विराजमान झाला, फक्त 16, स्वीट 16 आपण म्हणतो ना, त्या 16 वर्षाच्या वयात तो गादीवर बसला राज्य करायला. Many thought that he would fall, अनेक लोकांना आता असं वाटलं की हे अगदी तरुण पोरग आहे, आता हा पडणार, याला काय जमणार आहे, or somebody will kill him as they killed his father. किंवा आता ह्याला सुद्धा कोणीतरी येऊन ठार मारेल, जसं त्याच्या बापाचा खून केला ह्यालाही कोणतरी ठार मारेल. But he had one good quality. पण एक चांगला गुणधर्म त्याच्यात होता. He reverenced the Almighty God. ते म्हणजे उजिया नेहमी जिवंत देवाला मान, सन्मान आणि आदर द्यायचा. He would seek the face of God at the tender age of 16. आणि अगदी तो 16 वर्षाचा होता, पण त्या वयामध्ये सुद्धा परमेश्वराचं मुख शोधायचा, देवाला प्रार्थना करायचा. No matter what age you are in today, तसं आज तुमचं वय काही असो, स्वीट 16 असो, 18 असो, 20 असो, काही असो, you may be 12 years old or you may be 50 years old. किंवा 12 वर्षाचे असाल किंवा 50 वर्षाचे असाल, You are still children of God. तरी तुम्ही देवाची मुलंच आहात. You may be a grandfather to somebody, but you are still a child of God. कदाचित तुम्हाला नातवंड असतील आणि त्या नातवंडांचे तुम्ही आजोबा आजी असाल, पण देवासाठी तुम्ही देवाची मुलंच आहात. God is bigger than you. देव तुझ्यापेक्षा मोठा आहे बेटा. Even when he looks at the grandfather and grandmother, he says, my child, come to me. एखाद्या आजीकडे आजोबांकडे बघितल्यानंतर सुद्धा देव असंच म्हणतो, माझ्या मुला माझ्याकडे ये. Because he is so big. कारण देव एवढा मोठा आहे, इतका विशाल आहे. Now, this young boy Uzziah, आता हा तरुण मुलगा उजिया, he was greatly influenced by the prophet Zechariah. जखऱ्या नावाचा एक संदेष्टा त्या काळामध्ये होता. या जखऱ्याचा फार मोठा प्रभाव उजियावर पडलेला. Because Zechariah would tell him, seek God every day, my पण जखऱ्या son. नेहमी यायचा आणि उजियाला सांगायचा, बेटा तू रोज देवाला शोधा, बेटा तू रोज देवाला प्रार्थना करा, Because कारण you are seated on that throne. तू त्या सिंहासनावर बसलेला आहे. बेटा माझा Anybody can kill you. कोणी येऊन तुला ठार मारू शकतं, तुझ्या हातामध्ये अधिकार आहे, तू प्रार्थना कर. Only one person can save you. आणि एकच व्यक्ती या सगळ्यामध्ये तुला वाचवू शकतो, That is God. तो म्हणजे देव आहे. तू देवाला शोध, बेटा देवाला शोध, असं जकऱ्या नावाचा संदेष्टा येऊन येऊन त्याला सांगायचा. Uzziah means God is my strength. आणि उजिया या नावाचा अर्थ होतो देव माझी ताकद आहे. Praise God. हालेलुया. Uzziah means God is my strength. उजिया या नावाचा अर्थ आहे देव माझी ताकद आहे. He became a righteous king. आणि तो नीतिमान राजा झाला He became widely famous for his good works. आणि जगप्रसिद्ध झाला बर का. त्याने जी काही सत्कार्य केली, चांगली कामं केली, त्यामध्ये तो सगळीकडे प्रसिद्ध झाला. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 26:4-5, 2 इतिहास 26 अध्याय 4 आणि 5 वचन, he did what was right in the eyes of God. उजिया राजाने देवाच्या नजरेत जे योग्य आहे ते केलं. He set himself to seek God. त्याने स्वतःला देवाला शोधण्यामागे लावलं की मी देवाला शोधणार आहे. And Zechariah the prophet instructed him in the fear of God. आणि जखऱ्या जो देवाचा संदेष्टा, त्याने येऊन उजिया राजाला देवाच्या भयामध्ये कसं राहायचं, कसं चालायचं ते शिकवलं. Bible says, बायबल म्हणतं as long as Uzziah sought God, जोपर्यंत उजिया राजाने देवाला शोधले, the Lord made him to prosper in everything. तोपर्यंत प्रभू परमेश्वराने त्याला सर्व गोष्टींमध्ये समृद्ध केले. As long as you seek God, तसं तुम्ही सुद्धा जोपर्यंत देवाला शोधत राहा, God will make you to prosper. तोपर्यंत देव तुम्हाला समृद्धीकडे नेत राहील. आमेन.
Praise God. देवाला धन्यवाद. Every day he would seek God. रोजच्या दिवशी तो देवाला शोधायचा And God would never let him down. आणि देव कधी उजियाचा अपमान होऊ द्यायचा नाही, त्याला खाली पडू द्यायचा नाही. He received special favors from God. तर उजिया राजाला देवाकडनं खास अनुग्रह म्हणजे कृपा मिळाली. Seeking God is not a one-time job. देवाला शोधणं म्हणजे एका वेळेला केलेलं काम नाहीये. It is not something that happened on a day you believed. आणि देवाला शोधणं म्हणजे ज्या दिवशी तू विश्वास ठेवला त्या दिवशी देवाला प्रार्थना केली आणि झालं, परत करायची नाही असं नाही. It's an ongoing process. तर देवाला शोधणं म्हणजे रोजच्या दिवसाला करायचं काम आहे. जसं रोज खायला लागतं, प्यायला लागतं, नेसायला लागतं तसं आहे. Because every day you face challenges in life. कारण दर दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आव्हानं येत असतात, तर देव लागतोच. Every day we face some kind of difficulties in दर life. दिवशी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येत राहतात. Somewhere or the other somebody wants to take advantage आणि of us. कुठे ना कुठे कोणाला तरी आपला फायदा गैरफायदा उचलायचा असतो. लोकांच्या मनात आपल्या विषयीनं काय असतं कायच माहिती आपल्याला. Prayer needs to take place every day, every minute, every moment. दर दिवसाला, दर मिनिटाला, दर क्षणाला प्रार्थना झाली पाहिजे. हात जुडले पाहिजे, डोकं नमलं पाहिजे. Even when you become rich, you have to still continue seeking God. तुम्ही श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा देवाला रोज प्रार्थना करा बर का. Even when God gives you promotion, you continue seeking God. देवाने तुम्हाला बढती दिल्यानंतर सुद्धा देवाला शोधत राहा, देवाला विसरू नका. Because anything, anytime can happen. कारण कधीही काही होऊ शकतं, देव कधीही लागू शकतो. तर देवाशी आपलं नातं चांगलं पाहिजे. Anytime, anything can happen. कधीही काही होऊ शकतं ना, तर देवाशी बोलाचाली पाहिजे, देवाशी कट्टी नाही करायची. What happens in your life when you stop seeking God? आणि जेव्हा आपण देवाला शोधणं बंद करतो तेव्हा आपल्या जीवनात काय होतं? Your downfall begins. काय नाही, आपलं पतन सुरू होतं. आपण खाली पडायला लागतो, अडचणी यायला लागतात. This is what happened to Uzziah. आणि उजिया राजाच्या जीवनात असं झालं. He was so mightily blessed. इतका महान रीतीनं तो आशीर्वादी झाला He was so rich, आणि इतका धनवान so झाला, popular, इतका श्रीमंत, so इतका famous इतका प्रसिद्ध, अगदी लोकप्रिय प्रसिद्ध. that one day he thought he did not need God. आणि मग एके दिवशी त्याला असं वाटायला लागलं की आता काही मला देवाची गरज नाही. कारण की झालं, आता आयुष्य बनलं, श्रीमंत झाला, लोकप्रसिद्ध झाला, जगप्रसिद्ध झाला, की असं मनात येतं माणसाच्या की आता काही देवाची आपल्याला गरज नाही. And so during his reign, the nation had prospered. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याचा देश समृद्धीला लागला. All the desert areas were reclaimed by water conservation. सगळी रान जमीनची सगळी वाळवंट, तिथे सगळीकडे पाण्याचे साठे आले. Jerusalem walls were reconstructed. यरुशलेमचे पडलेले कोट त्याने परत उभे केले. Towers were added everywhere. सगळीकडे त्याने बुरुज बांधून उभे केले. A large army was maintained. मोठं सैन्य त्याने सांभाळलं. And so in many ways, आणि अनेक रीतीनं, yes, Uzziah honored God. अनेक रीतीनं उजियाने देवाचा मान केला, नाही असं नाही. And God was well pleasing to him. आणि देव त्याच्यावर प्रसन्न पण होता. God was very happy with him देव त्याच्यावर फार खुश होता. and gave him lots of success, lots of power. आणि देवाने त्याला भरपूर यश दिलं, भरपूर सामर्थ्य दिलं. Yet, तरी good kings also have their problems. चांगल्या राजांना पण कधी ना कधी त्रास होतात. Sometimes, कधी कधी even good kings, चांगले राजे, they stop seeking God. कधी कधी चांगले राजे सुद्धा देवाला शोधणं बंद करतात. Now, why was he successful? आता हा उजिया राजा एवढा यशस्वी का झाला? Was it because he had this leadership abilities in आणि him? त्याच्याकडे पुढारी पण करायची कुवत होती, तो चांगला लीडर होता म्हणून झाला का? Or is it because he had good people around him? का त्याच्या अवतीभोवती चांगली माणसं होती म्हणून तो यशस्वी झाला का? Is it because he had intellectual people around का him? त्याच्याकडे बुद्धिमान लोक होती त्यांच्यापायी तो यशस्वी झाला का? That they stood around him and supported की him? बुद्धिमान माणसं त्याच्या आजूबाजूला उभी राहिली आणि त्याला आधार दिला म्हणून उजिया यशस्वी झाला का? Was he educationally very intelligent? त्याचं शिक्षण फार होतं का? डिग्र्या होत्या का? फार बुद्धिमान होता का तो स्वतः म्हणून यशस्वी झाला का? Not at all. नाही, अजिबात यातलं काहीच नाही. Bible mentions nothing about these things. आणि बायबल या कुठल्याही गोष्टीविषयीनं लिहित नाहीये. There is just one secret to his great success. एकच रहस्य उजियाच्या यशाविषयी बायबल मध्ये दिलंय. Every day he would seek God. ते काय की तो रोज देवाला शोधायचा. The secret of success is seeking God. यशामागचं रहस्य आहे देवाला शोधणे. यश पाहिजे, यशस्वी व्हायचंय तर रोज देवाला प्रार्थना करावी लागेल. You need not follow success every day. तुम्ही रोज यशाच्या मागे वेड्यासारखे लागू नका. Success will start following you when you seek God. तुम्ही देवाला शोधल्यानंतर यश तुमच्या मागे चालायला लागेल.
You chase after God, तुम्ही देवामागे लागा and success will chase you. म्हणजे यश तुमच्या मागे लागेल आणि म्हणेल कुठे आहे तो, कुठे आहे ती, मला त्याच्या जीवनात जायचंय असं यश म्हणेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 23 verse 6, स्तोत्रसंहिता 23:6 goodness and mercy shall follow you all the days of your life. चांगुलपणा आणि दया आयुष्यभर तुझ्या मागे चालेल. When you make God your good shepherd. जेव्हा तुम्ही देवाला आपला उत्तम मेंढपाळ कराल तेव्हा. And the Bible says, बायबल म्हणतं as long as he sought God, जोपर्यंत त्या राजाने देवाला शोधलं, that means there was a time frame that he sought God, and there was a time frame he stopped seeking God. याचा अर्थ एक वेळेची चौकट होती, त्या वेळेमध्ये त्याने देवाला शोधलं आणि मग वेळेची चौकट अशी आली ज्या वेळेत त्याने देवाला नाही शोधलं. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 26 verse 16, 2 इतिहास 26वा अध्याय 16व वचन, but when strength and success went into his head, जेव्हा शक्ती आणि यश त्या राजाच्या डोक्यात गेलं, he became arrogant and proud, तो उद्धट आणि घमेंडी झाला and that became his downfall. आणि त्यातून तो पडला. He stopped worshiping God. त्याने देवाची आराधना करणं बंद केलं. He stopped seeking God. त्याने देवाला शोधणं बंद He केलं. became too big for his boots. तो फार मोठा मानायला, स्वतःला फार मोठं मानायला लागला. Bible says बायबल म्हणतं in 1 Chronicles 26 verse 15, एक इतिहास 26वा अध्याय 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, his fame spread far and wide, त्याची प्रसिद्धी सगळीकडे पसरली, तो खूप प्रसिद्ध झाला. for he was marvelously helped by God, कारण महान रीतीनं देव त्याला मदत करत होता. आता हा यशस्वी होत गेला, प्रसिद्ध होत गेला till he became very, very strong. आणि तो अगदी 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 बलवान झाला. But then he developed a spirit of haughtiness. पण मग त्याच्यामध्ये एक तापट आत्मा आला, एक गर्विष्ठ आत्मा आला. Finally, शेवटी he was struck with leprosy. त्याला कुष्ठ रोग झाला He was removed from his kingly office, आणि मग त्याला त्या राजेशाही पदावरनं काढण्यात आलं and he was relieved from all kingly duties. आणि सगळ्या राजकीय कर्तव्यांपासून त्याला लांब नेण्यात आलं की आता तुम्ही राजा राहू शकत नाही. Finally, he died a leper. आणि सरते शेवटी एखाद्या कोड्यासारखा, कुष्ठ रोग्यासारखा उजिया मेला. What a sad story to a great beginning. किती दुःखद कहाणी आहे. एवढ्या महान रीतीनं ज्याचा आधी म्हणजे आरंभ झाला होता, त्याचा अंत बघा किती भयानक आहे. Let us seek the Lord not only when we have troubles, तर चला ना, जेव्हा केव्हा आपल्याला त्रास होतात तेव्हाच फक्त देवाला शोधायचं नाही, even in good times, चांगल्या काळात सुद्धा, even after blessings follow us, आशीर्वाद आपल्या मागे आल्यानंतर सुद्धा, even in smiling times, अगदी हसतमुख काळात सुद्धा seek God. देवाला शोधतच राहायचं, Seek God. देवाला प्रार्थना करतच राहायचं. देव कधी आपल्याला लागेल सांगता येत नाही. फक्त तेवढ्या भयाने नाही, आपलं देवावर प्रेम आहे म्हणून Seek his face. देवाचं मुख शोधा, Worship him. त्याची आराधना करा उपडं पडून. Tell him how much you love him. सांगा त्याला कधीतरी, देवप्पा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतो. Bible says बायबल म्हणतं in 2 Chronicles 15 verse 2, 2 इतिहास 15वा अध्याय 2 वचन, the Lord will stay with you as long as you stay with him. जोपर्यंत तुम्ही प्रभू परमेश्वराच्या जवळ राहाल तोपर्यंत परमेश्वर तुमच्या जवळ राहील. Whenever you look for him, you will find him. जेव्हा केव्हा तुम्ही प्रभूला शोधाल मग तेव्हा तुम्हाला प्रभू सापडेल. But if you forsake him, पण तुम्ही जर परमेश्वराला सोडलं he will also forsake you. तर परमेश्वर सुद्धा तुम्हाला सोडून देईल. This is what the Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. And if God forsakes you, आणि जर देवाने तुला सोडलं, then you are left on your own. देवाने जर तुला सोडलं तर मग तुझं कोण राहिलं? कोणी नाही, तू एकटा पडला. And you have to do it on your own. आणि मग तुला स्वतः डोकं फोडून सगळं करावं लागेल. You know how hard it is आणि किती अवघड जात आहे to मग live in this evil world. या जगामध्ये, वाईट जगामध्ये जगणं किती अवघड जात आहे. देवाने साथ सोडली तर जमायचं नाही, असल्या हिमती करू नका. Here, इथे everything looks very good. इथे सगळं छान दिसतं बर का, But outside, पण बाहेर, या गेटच्या बाहेर, there are sharks there. गेटच्या बाहेर मोठे मोठे मासे आहेत. They are ready to swallow you up. तुम्हाला घेऊन टाकायला टपून बसले. And unless God is on your side, आणि जोवर देव तुझ्या बाजूनी येणार नाही, it will be very difficult to live this life. तोवर जमणार नाही हा तुला. तुला अवघड जाईल, जीवन जगणं अवघड जाईल बेटा. तर देवाला रोज शोधा. देवप्पा, देवप्पा आवडतोस मला, छोट्या छोट्या हातांचा नमस्कार तुला, असं रोज म्हणा. Beloved people, माझ्या प्रियानो, this one thing I fear, या एका गोष्टीची भीती मला सारखी that वाटते I never disconnect
from God. की मी देवापासून माझा संपर्क कधी तोडत नाही, कारण मला ते झेपणार नाही. Even when I didn't have anything, I sought God. Even after having everything, I seek God today also. माझ्याकडे काही नसताना सुद्धा मी देवाला शोधलेलं आहे, आणि आज माझ्याकडे सगळं काही असताना सुद्धा मी देवाला शोधत आहे. मी नाही सोडू शकत. Even till today, आजपर्यंत आजतागायत every day I seek His face. रोज मी देवाला शोधतो. Because नाही होत माझं. we don't know when bad things can happen. कारण माहित नाही काळ कधी बदलेल, कधी काही वाईट गोष्ट आपल्या जीवनात घडेल. कुणाला काय माहितीये? तुम्हाला माहितीये? नाही माहिती कुणाला. मग देव लागतोच. मग लागतोच हे माहितीये ना, मग ठेवत का नाही त्या देवाला? When I am in trouble, जेव्हा केव्हा मी स्वतः त्रासात पडतो, I don't run to people first. मी लोकांकडे पहिलं धावत नाही त्यांना फोन करून सांगायला मला त्रास झाला या, मला त्रास झाला या. I turn to God first. मी पहिलं देवाला हात जोडतो. I give Him respect first. मी पहिलं देवाला आदर देतो, सलाम ठोकतो की देवप्पा हे असं असं झालंय. Every morning I seek my God. रोज सकाळी मी देवाला शोधतो उठल्या उठल्या. Every night I seek God. रोज रात्री झोपण्या अगोदर मी देवाला शोधतो. Because this world is a wicked world. कारण हे जग दुष्ट आहे बेटा, हे जग वाईट आहे. People are there to take advantage of you. लोक आपला फायदा घ्यायला टपून बसलेत. There are liars, there are cheaters there. खोटारडे लोक खूप आहेत, फसवणारे लोक खूप आहेत. They will sell their own parents for money. स्वतःच्या आई बापाला विकून खातील. अलीकडे असा काळ आलाय. हो, अलीकडे असा काळ आलाय. स्वतःच्या आई बापाला विकून बिर्याण्या करून खातील. People have cheated me too. लोकांनी मलाही फसवलंय बेटा. People have deceived me too. मलाही फसवलंय खूप. त्याला Because we have been very good. का आम्ही चांगले राहिलो ना फार. But God has never पण abandoned me. देवाने आम्हाला कधी सोडलं नाही. तिथे आम्ही जिंकलो. Because I present my case to Him. कारण मी माझी जी काही केस आहे, माझं जे काही गाऱ्हाण आहे, ते मी देवासमोर पहिलं ठेवतो. मित्र यार दोस्त नातेवाईक त्यांच्याकडे मी जातच नाही. पहिला मी देवाकडेच येतो. God stands for the righteous. आणि देव नीतिमान लोकांसाठी उभा राहतो बेटा. He stands for the poor. देव गरिबांसाठी उभा राहतो. God stands for the neglected. देव दुर्लक्षित लोकांसाठी उभा राहतो की तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे. God stands for the innocent. आणि जे भोळे आहेत त्यांच्यासाठी देव उभा राहतो. God stands for the humble. जे नम्र लोक आहेत त्यांच्यासाठी देव उभा राहतो. God stands for the broken hearted. जे तुटलेल्या हृदयाचे लोक आहेत त्यांच्या पाठीशी देव उभा राहतो की मी तुझ्या सोबत आहे. And His grace comes mightily for those who are of a broken heart and contrite spirit. आणि ज्या लोकांचं हृदय तुटलंय, ज्या लोकांचा आत्मा भग्न आहे, त्यांच्या पाठीशी तर देवाची कृपा खूप खूप येते. Praise God. खूप कृपा पडते त्यांच्यावर. You know, trouble started for the first man and first woman on this earth. तुम्हाला माहितीये पहिला पुरुष या जगातला आणि पहिली स्त्री या जगातली, त्यांच्यापासून हा त्रास सुरू झाला. After they stopped seeking God. त्यांनी देवाला शोधणं बंद केल्यानंतर हा त्रास सुरू झाला. They stopped hearing God. त्यांनी देवाचं ऐकणं बंद केलं. You stop hearing when you disobey God. आणि आपण देवाच्या आज्ञा मोडल्या की आपण देवाचं ऐकतच नाही. And that is how sin came into the world. अशा पद्धतीनं पहिल्या पुरुषाद्वारे आणि स्त्रीद्वारे या जगात पाप आलं, कारण त्यांनी देवाच्या आज्ञा मोडून देवाचं ऐकलं नाही. The people of the world don't know what is sin. जगातल्या लोकांना आज माहित नाहीये पाप म्हणजे काय. They think sin is just lying and cheating. जगातल्या लोकांना असं वाटतं पाप म्हणजे खोटं बोललं म्हणजे पाप, फसवलं म्हणजे पाप. But the mother of all sin is पण सगळ्या पापाची आई आहे not heeding to God's voice. देवाचा आवाज न ऐकणे. That is the biggest sin, the mother of all sin. हे सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्या पापांची आई आहे देवाचं न ऐकणे. Not coming to God is the greatest sin. देवाकडे न येणे सगळ्यात मोठं पाप आहे. Not turning to God is the greatest sin. देवाकडे न वळणे हे महापाप आहे. Not seeking God is the greatest sin. देवाला प्रार्थना न करणे सगळ्यात मोठं पाप आहे बेटा. Disobeying God is the greatest sin. देवाच्या आज्ञा मोडणे सगळ्यात मोठं पाप आहे. Departing from God is the greatest sin. देवाला सोडून निघून जाणे सगळ्यात मोठं पाप आहे. That is the mother of all sin. सगळ्या पापांची ही आई आहे. Bible says बायबल म्हणतं our first parents were deceived by the devil. आपल्या प्रथम पालकांना सैतानाने फसवलं. And that's how sin entered the world. अशा रीतीनं या जगामध्ये पापाचा प्रवेश झाला. And through that first sin, आणि त्या पहिल्या पापाद्वारे a huge package of sorrow, pain, death, crying and death came into the world. दुःख, रडणं, मरण या सगळ्याचं एक मोठं पॅकेज या जगात आलं. Not a good package, हे काही चांगलं पॅकेज नाहीये. all evil package. सगळं वाईट पॅकेज आलेलं आहे.
That is why God sent Jesus on this earth. म्हणून मग देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. Jesus came for you and for me. येशू तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी या जगात आले. He took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं Died for us on the cross. आणि आपल्यासाठी येशू वधस्तंभावर मरण And पावले. rose again on the third day. मेल्या पश्चात येशू तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाले. He is alive. येशू जिवंत आहेत. He is alive. आजही येशू जिवंत आहेत. If you seek him, तुम्ही जर येशूंना शोधलं, he will be found. येशू तुला पावतील म्हणजे सापडतील. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 3 verse 18, पहिलं पेत्र 3 अध्याय 18 वचन, for Jesus also suffered. कारण येशूंनाही त्रास झाले. He died one for the sins of all. संपूर्ण जगाच्या पापासाठी म्हणजे सगळ्यांच्या पापासाठी हा एक येशू मरण He पावला. died for all the guilty sinners. सगळ्या दोषी आणि पापी पाप्यांसाठी येशू मरण पावले. Although he himself was innocent of any जरी sin, येशू स्वतः निष्पाप म्हणजे पाप विरहित होते, he never sinned at any time. कारण येशूने कधी पाप केलेलंच नव्हतं. And so he died for us. असे येशू आपल्यासाठी मरण पावले. Why? का? That he might bring us safely to God. की आपल्याला सुरक्षितपणे येशूंनी देवाकडे आणावं. His body was put to death, येशूंचं शरीर मारण्यात आलं, but his spirit is alive even today, पण येशूंचा आत्मा आजही जिवंत आहे. because he is the resurrection and the कारण life. येशू पुनरुत्थान आणि जीवन आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. On that Good Friday he died. त्या उत्तम शुक्रवारी गुड फ्रायडेला येशू मरण पावले. After 3 days on Easter Sunday he rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी म्हणजे ईस्टर संडेला पुनरुत्थानाच्या रविवारी येशू परत जिवंत झाले. To cure us of all our sinfulness. आपल्याला आपल्या सगळ्या पापांपासून बरं करायला, To provide a remedy for all humanity. संपूर्ण मानव जातीला एक उपाय द्यायला की तुझ्या पापाचा उपाय मी तुला देतो And restore us to be united with the living God. आणि जिवंत देवाशी आपण सगळ्यांनी एक व्हावं म्हणून आपल्याला पुनर्वसित करायला येशू आले. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Colossians 2 verse 13, कलसीचा 2 अध्याय 13 वचन, Jesus blotted out all the charges proved against us. येशूंनी आपल्या विरुद्ध लागलेले सगळे गुन्हे पुसून टाकले. All the list of his commandments which we have not obeyed. ज्या काही त्याच्या आज्ञा आपण पाळल्या नव्हत्या, ते जे काही आरोप आपल्याला लागलेले होते ते सगळे आरोप येशूंनी पुसले. He just took all of it on the cross कारण ते सगळं येशूंनी स्वतःवर वधस्तंभावर घेतलं and destroyed it. आणि त्याचा नाश केला. He nailed it on the cross. वधस्तंभावर येशूंनी ते खिळून टाकलं. Now all your sins can be wiped away by the blood of Jesus. आता तुझं सगळं पाप येशूंच्या रक्तात धुतलं जाऊ शकतं. You don't have to pay. आता तुला काही किंमत मोजावी लागणार नाही तुझ्या पापांची. You don't have to pay in money for your salvation. आता तुला तुझ्या तारणासाठी मोक्षासाठी पैसा द्यावा लागणार नाही. Nothing you have to do. तुला काहीच करावं लागणार नाही मोक्ष मिळवायला. Believe in the Lord Jesus Christ फक्त प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवायचा. and you shall be saved, you and your household. तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. तारण म्हणजे मोक्ष. I heard one saint say, मी ऐकलं एका संताने असं सांगितलं, when you die, जेव्हा आपण मरतो you will be taken to God. तेव्हा म्हणे आपल्याला देवाकडे घेऊन जाण्यात येईल And there he will give you water to drink आणि तिथे देव तुला प्यायला पाणी देईल and make you to sit next to him. आणि देव तुला त्याच्या शेजारी बसवेल Then he will run an LED screen before you. आणि मग देव तुझ्या समोर एक LED स्क्रीन, ही जी बाहेर स्क्रीन तुम्ही बघता तशी सुरू करेल And he will show all your sins from the past till your death. आणि देव तुला तुझं सगळं पाप दाखवेल की अगदी भूतकाळापासूनचं वर्तमान काळापर्यंतचं तू केलेलं तुझं सगळं पाप देव तुला त्या पडद्यावर दाखवेल. And then he will also show some of the good works you had done. आणि मग तू काही चांगली कामं सुद्धा केली होती तीही देव तुला दाखवेल. And he will keep both of them, the good and the bad, on the scale. आणि देवबाप तराजू मध्ये मग तू केलेली वाईट कामं आणि चांगली कामं दोन्ही ठेवेल. And obviously we will have more of the bad works coming. आणि नक्कीच वाईट कामं आपली जास्तच असणार आहेत. And, तेच भारी होणार. and he said, आणि ते म्हणतात if the bad works are more, जर वाईट कामं आपली जास्त असणार then God will ask you, तर मग देव तुला विचारणार, do you want rewards first or penalty first? तुला प्रतिफळ पहिलं हवंय का शिक्षा पहिली हवी आहे? Tell me. मला सांग, तुला काय पहिलं हवंय, बक्षीस का शिक्षा? And if you say penalty first, जर तू म्हणाला की शिक्षा पहिली द्या, then he will send you on the earth तर देव तुला पृथ्वीवर पाठवेल like a dog or a cat or a lizard or a mouse. कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या किंवा पालीच्या किंवा उंदराच्या स्वरूपात. And after you have paid in several lives, आणि वेगवेगळ्या अशा जीवनांमध्ये तू किंमत मोजून झाली, then मग something good will happen to you. काहीतरी चांगलं तुझं मग व्हायला लागेल. But Bible says, पण बायबल म्हणतं Jesus took the sins of the whole world येशूंनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं, so that you don't have to
pay anything. अशासाठी की आपल्याला काही किंमत मोजायला नकोय. So that you don't have to become a dog or a cat or a lizard. अशासाठी की आपण आता कुत्र का मांजर का पाल बनायला नकोय. God says, ते बोललाय, I accept you as my sons and daughters. मी तुम्हाला माझी मुलं आणि मुली म्हणून स्वीकारत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You will not become an animal. तुम्ही नाही जनावर बनणार. How can God make a son an animal? मुलाला देव कसं जनावर बनवेल? No. नाही, शक्यच नाहीये. If your son makes a mistake, you will not say, you shall become a lizard now. तुमच्या पोटच्या मुलाकडनं काही चूक झाली तर तुम्ही त्याला शिक्षा सुनावताना असं म्हणणार आहे का की तू आता पाल होशील? In your next birth, you will become a rat now. तुझ्या पुढच्या जन्मात तू उंदीर होशील? No. नाही नाही नाही. आपल्या जगातल्या बापांना एवढं कळतं, मग त्या बापाला नाही का कळायचं? Jesus said, येशू बोलले, I came to give you life and life in मी abundance. तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला आलोय. Today, Jesus is alive. आज येशू जिवंत आहेत बेटा. He is ready to be found. येशू सापडायला तयार आहे. तू शोधायला तयार आहेस का? Seek God and you shall live. देवाला शोध रे बाबा, म्हणजे जगशील. You don't want to end up with nothing to नको show ना. for your life. आपल्याला नको ना शून्यामध्ये संपायचं नाही आपल्याला. Jesus said, येशू बोलले, all who seek to live apart from me will lose life. जे सर्वजण माझ्या व्यतिरिक्त जीवन जगायचं बघतील त्यांचं जीवनच जाईल. But those who let go of their lives पण जे आपलं स्वतःचं जीवन देऊन टाकतील for my sake माझ्या नावाखातर and surrender their lives to me, आणि जीवन मला समर्पित करतील, they will discover true life. त्यांना खरं जीवन सापडेल. They will discover true life. त्यांना खऱ्या जीवनाचा शोध लागेल. Bible says बायबल म्हणतं in Luke 12 verse 31, लूकचा 12वा अध्याय 31वे वचन, each and every day he will supply your needs दर दिवसाला देव तुझ्या गरजा भागवेल बेटा. as you seek his kingdom passionately above all else. जसं देवाचं राज्य बाकीच्या सगळ्या गोष्टींच्याही पुढे जाऊन आवेशाने तू शोधशील, Everything will be added to you. तसं सगळ्या गोष्टींची भर देव तुझ्या आयुष्यात पाडेल. असं काय हवंय तुला? सगळं मिळेल. Good times have come. चांगले दिवस आले. Since Jesus entered the earth, good times have come. येशू या पृथ्वीवरती आल्यामुळे चांगले दिवस आलेले आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. He came to reveal the true heart of God for you. येशू ख्रिस्त देवाचं खरं हृदय तुला प्रगट करायला आलेले आहेत. All the people of the world who speak about God, they don't know God. जी सगळी जगातली माणसं देवाविषयी बोलतात ना, त्यांना देव माहीतच नाहीये. That's why God sent somebody from heaven. म्हणून तर देवाने स्वर्गातून कोणाला तरी पाठवलं. Jesus said, I came from heaven. येशू म्हणाले, मी स्वर्गातून आलोय. You have to believe him. आपण येशूंवर विश्वास ठेवावाच लागेल, कारण येशू स्वर्गातून आलेले आहेत. And he says, आणि येशू म्हणाले, God loves you. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. God so loved the world देवाने जगावर इतकं प्रेम केलंय that he sent me. की देवाने मला पाठवलं, That is Jesus. येशू ख्रिस्त, To take your sins. तुझं पाप घेऊन जायला, That you may not perish. की तुझा नाश होऊ नये, But that you may have eternal तर life. तुला अनंत काळचं जीवन मिळावं. मोक्ष. हालेलुया. आमेन. Bible says बायबल म्हणतं in John 4 verse 46. योहानाचा 4था अध्याय 46वे वचन, Once Jesus entered the village of Cana of Galilee, एकदा येशू ख्रिस्त गालिल प्रांतातल्या काना नावाच्या गावी आले. the same place where he had changed the water into wine miraculously. तीच जागा जिथं येशूंनी चमत्कार करून पाण्याला द्राक्षारसात बदललं, तीच जागा. There was this government official in Capernaum. तर कफरनहूम गावी एक सरकारी अधिकारी होता. He had a son who was very sick and dying. त्याचा एकुलता एक मुलगा होता जो आजारी पडला, मरायला टेपला. And when he heard that Jesus had left to Judea आणि जेव्हा त्याच्या कानावर आलं की येशू यहूद्याला येत आहेत and he was in Cana of Galilee, आणि गालिलातल्या काना गावात तो होता, he decided to make this long journey to Cana. त्याने ठरवलं की काना गावचा हा मोठा प्रवास मी आता करणार He आहे. said, I will seek Jesus तो म्हणाला, मी येशूंना शोधणार आहे, because my son is dying. कारण माझा एकुलता एक मुलगा आता मरायला ठेपलाय. Bible says, बायबल म्हणतं, ask and you shall receive. माग म्हणजे तुला मिळेल, Seek and you shall find. शोध म्हणजे तुला सापडेल, Knock and the door shall be opened for you. दार वाजव, तुझ्यासाठी दार उघडेल. Praise God. देवाला धन्यवाद. And when he found Jesus, आणि जेव्हा त्याला येशू सापडले, he begged him, त्या अधिकाऱ्याला जेव्हा येशू सापडले, त्याने येशूंना भिकाऱ्यासारखी विनंती केली. you must come with me to Capernaum. एवढा मोठा अधिकारी पण भिकाऱ्यासारखी येशूंना विनंती करून म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत सर, तुम्ही चला कफरनहूम गावी चला. गुरुदेव, Please heal my son. प्लीज गुरुदेव, माझ्या मुलाला बरं करा. Jesus said, येशू बोलले, you people never believe unless you see signs and wonders, isn't it? तुम्ही लोक चिन्ह आणि चमत्कार बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारे लोक नाही ना. The official again pleaded, मग त्या अधिकाऱ्याने परत विनंती केली Lord, please come की गुरुदेव प्लीज चला ना, before my little boy dies. माझा हा लहानसा मुलगा मरायच्या अगोदर प्लीज तुम्ही चला.
He was making haste. म्हणजे घाईघाई करत होता तो. But Jesus is not worried. पण येशूंना काही काळजी नाही. Because he can raise the dead also to life. कारण येशू मेलेल्याला सुद्धा परत जिवंत करून ठेवतात. Because he is the resurrection and the life. कारण येशू स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे. त्यामुळे येशूंना काही घाई नाही. Jesus said, येशू म्हणाले, go your way. जा तू तुझ्या मार्गी लाग. Your son is living. तुझा मुलगा जिवंत आहे, जा. Your son is living. तुझा Go. मुलगा जिवंत आहे, जा. The man believed. त्या अधिकाऱ्याने विश्वास ठेवला. He believed the word which Jesus had spoken. येशूंनी बोललेल्या शब्दांवरती अधिकाऱ्याने विश्वास ठेवला. And he proceeded on his way. आणि तो गेला आपल्या मार्गी. And it was a long journey. आणि लांबचा प्रवास होता. And as he was nearing his house, आणि जसं तो त्या आपल्या स्वतःच्या घराजवळ आला, it was the next day that he was going to his house. लांबचा प्रवास होता. दुसरा दिवस उजाडला आणि त्याचं घर आता जवळ आलं. And then मग his servants came and met him. त्याचे नोकर चाकर येऊन त्याला भेटले. He was scared. त्याला भीती वाटली. आता हे काय म्हणतात काय What माहित, bad news they are bringing. काय वाईट बातमी वगैरे कानावर पडते का काय काय माहित. The words of Jesus has failed. येशूंचे शब्द निकामी झाले का काय येशूंना नाही जमलं बहुतेक. But how can his words पण fail? येशूंचे शब्द आहेत ते निकामी कसे होणार. They came running to him. आणि नोकर चाकर त्याचे धावत त्याच्याकडे आले They said it is good news. आणि ते म्हणाले, सर चांगली बातमी आहे. Good news. चांगली बातमी आहे सर, Your son lives. तुमचा मुलगा जिवंत आहे. So he asked them तर मग त्याने विचारपूस केली, at what time he had begun to get better. किती वाजता मुलाला बरं वाटायला लागलं मला सांगता येईल का तुम्हाला. They said, तर ते म्हणाले, yesterday exactly at 1 o'clock in the afternoon. he काल became बरोबर well." दुपारी 1 वाजता मुलगा बरा झाला. The father was shocked. तर त्या वडिलांना अधिकाऱ्याला आश्चर्याचा धक्का He बसला. was surprised. He was full of joy. आश्चर्य वाटलं त्याला, आनंद पण खूप होत होता त्याला. Because he realized कारण त्याला कळलं that was the exact time when Jesus said, go, your son lives. काल दुपारी 1 वाजताच बरोबर येशू त्याला म्हटले होते, जा मार्गी लाग, तुझा मुलगा जिवंत आहे. Amazing. वाह, काय आश्चर्य आहे. आश्चर्यकारक, अगदी And चमत्कार. he started believing in Jesus. His whole family started believing in मग Jesus. त्या अधिकाऱ्याने येशूंवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. The day Jesus speaks in your life, ज्या दिवशी येशू तुझ्या जीवनात बोलतील, that will be the beginning of your elevation. तुझ्या उन्नतीचा तो पहिला दिवस असेल ज्या दिवशी येशू तुझ्याशी बोलायला And लागतील. today Jesus is speaking to you. आणि आज येशू तुझ्याशी बोलताय. It is the beginning of your promotion. म्हणजे तुझ्या बढतीचा आजचा पहिला दिवस. This is the beginning of your healing. आता तुझ्या आरोग्याची सुरुवात. This is the beginning of you coming out of your debts. आता तू तुझ्या कर्जातून बाहेर पडायचा शुभारंभ. See, it is now 8:45. बघा आता 8:45 वाजलेले आहेत हा. And I'm still speaking to मी you. अजूनही तुमच्याशी बोलत आहे. It is God's word I'm speaking to you. देवाचं वचन मी तुमच्या कानावर टाकतोय. As the father believed, जसा त्या अधिकाऱ्याने बापाने विश्वास ठेवला, you also believe. तसं तुम्ही पण विश्वास ठेवा. Because कारण if you believe, जर तुम्ही विश्वास ठेवला, you shall see the glory of तुम्ही God. देवाचा गौरव स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघाल. माणसांनी God. सांगितलेल्यावर नाही, स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी तुम्ही देवाचा गौरव बघा. Say, now I believe. म्हणा, माझा आता विश्वास आहे. Say, thank you, Jesus, म्हणा. for having spoken to me. धन्यवाद येशू, आज तू माझ्याशी बोललास. Thank you for speaking to me. धन्यवाद माझ्याशी बोलल्याबद्दल. I believe माझा विश्वास आहे something good is going to happen in my काहीतरी life. चांगलं होणार आहे माझ्या जीवनात. Some good blessing is going to be काहीतरी released in चांगले my life. आशीर्वाद माझ्या जीवनावर येणार My आहे. healing is taking place. माझं आरोग्य घडत आहे. My blessing is माझे happening. आशीर्वाद घडत आहे. It is happening now. आता या वेळेला घडत आहे. Things are changing in my गोष्टी life. बदलतायत माझ्या जीवनात. Changing for the better. चांगल्याकडे होत आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. ओ हालेलुया. जब से प्यारा यीशु आया, मेरा तो जीवन ही बदल गया. Amen. आमेन. I remember मला आठवतं a mother had taken a 2-year-old baby to the hospital एका आईने आपल्या 2 वर्षाच्या बाळाला दवाखान्यात नेलं. because he was suffering with fainting. त्या बाळाला सारखी चक्कर यायची. He would faint often. ते मुलगा होता, तो लहान मुलगा सारखा चक्कर येऊन पडायचा. The doctor couldn't help her much. आणि डॉक्टरांना काही फारशी मदत करता आली नाही. Somebody told her about a blessing meeting. तो कोणी भल्या माणसाने हिला आपल्या आशीर्वाद सभेविषयी शनिवारविषयी सांगितलं. She came for the meeting. त्यांच्या सांगण्यावरनं ती आपल्या आशीर्वाद सभेला आली. She brought a small child आणि लहान मुलाला पण येता येता घेऊन आली. and she prayed. आणि प्रार्थना केली तिने. Lord, म्हणाली, प्रभू, I will come kneeling before you from the porch till the altar if you heal my child. तिथून त्या पोर्च पासनं गुडघे टेकत टेकत मी इथे या वेदीपर्यंत येईन जर तू माझ्या मुलाला बरं केलं तर. And I will come up on the stage and I will declare the goodness of the Lord. तिथून गुडघे टेकून मी अशी इथपर्यंत येईन आणि वर येऊन मी तुझ्या नावाला गौरव देईन. सगळ्यांना सांगीन की प्रभूनी माझ्या मुलाला बरं केलं. The Lord touched that baby. प्रभूने त्या बाळाला स्पर्श केला. In the last prayer,
शेवटच्या प्रार्थनेत he was completely healed. तिचा मुलगा पूर्ण बरा झाला She kept the vow. आणि तिनं आपला नवस फेडला बरं का. One Saturday she came एका शनिवारी ती आली, from there, एके शनिवारी आली तिथून, carrying the child. हातात बाळ आहे, Kneeling, she came right up till the गुडघे porch. टेकलेले आहेत आणि गुडघ्यांवरती चालत चालत इथे आली. And she came up on the altar and gave the आणि testimony. ही वेदी, याला आम्ही वेदी म्हणतो, या वेदीवर येऊन त्यांनी साक्ष दिली की देव जिवंत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. देव जिवंतच आहे, प्रश्नच येत नाही, या शंकाच नाही, देव जिवंत आहे. He is in our midst. आपल्यामध्ये He will not leave us. नाही सोडणार आपल्याला, He will not forsake us. नाही कभी भी छोडेगा, कभी नाही छोडेगा. I don't doubt God's मी नाही, existence. मी देवाच्या अस्तित्वावरती कधी शंका घेत नाही की तू आहे का नाही का. नाही नाही, तो आहे, He is there. आहे. असं कसं? He is there. देव आहे. आपण This जिवंत. world is not created by just some chemicals or some हा. atoms and all. हे जग electrons. काही कुठल्या रसायनशास्त्रातनं पैदा नाही झालेलं. हे जग पैदा करणारा, दुनिया बनाने वाला माझा देव आहे. Yes. Bible says बायबल म्हणतो in Psalm 32 verse 6, स्तोत्र 32:6, let everyone who is godly pray to you while they can. जो प्रत्येक जण भक्तिमान आहे त्याने देवाला प्रार्थना करावी जोवर त्यांना जमेल तोवर. When trouble comes like a flood, कारण की पुरासारखे त्रास जेव्हा येतील they certainly won't reach those who are godly, says the word. तेव्हा मग नक्कीच तो पूर आणि ते त्रास भक्तिमान लोकांना स्पर्श करणार नाहीत असं लिहिलंय. Strong verse. अगदी काय वचन आहे हे? Psalm 32 verse 6 is प्रिय a strong वचन आहे. verse. स्तोत्र संहिता 32:6. But how to seek God, pastor? पण मग तुम्ही विचाराल, तुम्ही म्हणता देवाला शोधा, देवाला शोधा. कसं शोधायचं देवाला पास्टर? Read the Bible बायबल वाचा, ते देवाला शोधणं आहे. and he will manifest himself to you. देव प्रगटच होईल तुला. He Bible will वाच. manifest himself. बायबल to you. वाच, बायबल वाच, देव तुला प्रगटच होईल. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 29 verse 13, इर्म्याचा 29वा अध्याय 13 वचन, God says, देव बोललाय, when you seek me with all your heart, संपूर्ण हृदयाने जेव्हा तू मला शोधशील, अर्ध्या मर्तुकड्या नाही, संपूर्ण हृदयाने जेव्हा तू मला शोधशील you will find me. तेव्हा मी तुला सापडेल. तर सापडत नसेल तर त्याला नाही, स्वतःच्या हृदयाला तपासा. Seek him with all your heart, he will संपूर्ण be हृदयाने, found. संपूर्ण हृदयाने शोध बेटा, तो सापडेल. He is a huge God. He can surely help you. तो मोठा देव आहे, तुला नक्की मदत करेल. तुला नाही जमायचं, त्याला सगळं जमतं. If I were you मी जर तू असतो, in such kind of trouble, मी जर तू असतो आणि अशा काही त्रासात पडलो असतो, I would go straight to God. ओ मी तर सरळ देवाकडे साष्टांग दंडवत प्रणाम टाकला असता. If I was in trouble, जर मला काही त्रास झाले असते I will go in my room, तर मी माझ्या खोलीत गेलो असतो, lock myself, लॉक केला असता, straight face down. उपडा साष्टांग देवासमोर Do it, Lord. की तुझ्याशिवाय माझं काही खरं नाही, मला बाहेर काढ, मला वाचव. I would throw myself on the mercy of God. देवाच्या दयेवर मी स्वतःला फेकलं असतं, फेकलं ठेवलं नाही. मी देवाच्या दयेवर स्वतःला फेकलं असतं की देव बाप्पा आलो मी तुझ्या समोर, घे मला. Yes, if I were in your shoes, तुमच्या जागी जर मी असतो, I will not wait a second. एक सेकंद मी वाट नसती बघितली, मी देव गाठला असता. I wouldn't be speaking to 10 नाही. people. 10 लोकांना विचारू, करू क्या जाऊ क्या, होता क्या रे? नाही नाही, मी सरळ देव गाठला असता. सरळ Seek his सरळ, कुणालाही न Final विचारता. authority. फायनल अथॉरिटी, फायनल अधिकार. Not Sarah. going through other medians. बाकी कोणाद्वारे नाही की मित्रांना विचारू, नातेवाईकांना विचारू, घरच्यांना विचारू, बाहेरच्यांना विचारू, मग करू. नाही नाही, मी सरळ सोड देव गाठला असता, कुणालाही न विचारता. Now is your time. आता तुझी वेळ आहे. गाठा त्याला, इथं सापडतोय तवर घ्या शोधून. Even where you are, seek God. जिथं कुठं असशील ना, इथे देवाला शोध बसल्या जागी. कारण इथे 100% छाती ठोकून आम्ही सांगू शकतो देव आहे, एवढी गॅरंटी. Even as you are sitting with a truckload of burden, seek God. अगदी ट्रक भरून त्रास घेऊन जरी तू इथे बसलेला असशील तरी बसल्या जागी इथे देवाला शोध. Things will change for the better. गोष्टी चांगल्याकडे बदलतील बेटा. नसते हट्ट धरू नको, प्रभूच्या जवळ ये. God says देव बोललाय in Psalm 4 verse 2, स्तोत्र 4 दुसरं वचन, how long will you disrespect me किती दिवस माझा अनादर आणि अपमान करणार आहेस? by turning to every kind of vain help? सर्व पद्धतीच्या व्यर्थ आणि वाया गेलेल्या मदतीकडे जाऊन किती दिवस तू असा माझा अपमान आणि अनादर करणार आहेस? देव विचारतोय. How long will you love delusions and seek after lies?
lies? किती दिवस मृगजळावरती प्रेम करून खोट्यावर विश्वास ठेवणार आहेस? मृगजळ जाणून त्याच्या मागे किती वेळ फिरणार आहेस? How long will you pray to images that have no life? ज्या प्रतिमांमध्ये जीवन नाही त्यांना किती पूजणार आहेस? How long will you run after worthless people and worthless things? ज्या लोकांना किंमत नाही, ज्या गोष्टींना किंमत नाही, त्यांच्या मागे किती धावणार आहेस? आयुष्य बर्बाद करायचं ठरवलंयस का? People are chasing after shadows. लोक सावली मागे धावतायत, People are chasing after lies. लोक खोट्या मागे धावतायत, People are chasing after delusions. लोक मृगजळा मागे धावतायत. आपल्याला इथे देव सापडतोय. Come out of it all. बाहेर पड बेटा, बाहेर पड सगळ्या Otherwise जंजाळात. it will take you to an early grave. नाहीतर लवकरचा मरशील आणि कबरेत जाशील. Turn around and seek God like Hezekiah. जरा मागे वळ आणि हिजकिया राजासारखं देवाला शोध. लोट करा, फिरा, वापस आ. He will help you. नक्की तो तुला मदत करेल. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Jesus means Savior. येशू म्हणजे तारणारा. Jesus means God is salvation. येशू म्हणजे मुक्तीदाता, देव तारण आहे. The म्हणजे येशू- name of Jesus itself is salvation. येशूंचं नाव म्हणजे तारण आहे. बोला, God is salvation. देव तारण आहे. I येशू mean, beyond God there is no salvation. देवापलीकडे तारण नाही. And the name of Jesus means God is आणि salvation. येशूंच्या नावाचाच अर्थ आहे देव तारण आहे. वा 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 वा, हालेलुया. He is the restoration God. तो सगळं परत करणारा देव आहे बेटा. He is the rescuer God. तो वाचवणारा देव आहे. He will take you to heaven. तो स्वर्गात तुला घेऊन जाणारा देव आहे. You will never see hell if you have Jesus with you. येशू तुझ्या सोबत असतील तर तुला कधी नरक पाहायला मिळणार नाही. अजून काय हवंय तुमच्या माझ्यासारख्या साध्या माणसांना He मला is the सांगा. God who was manifested in flesh for you. तो देव स्वतः देवरूप धारण करून या जगात तुझ्यासाठी अवतरलाय. After completing his work, he went up to heaven त्याचं काम संपवून तो स्वर्गात परत गेलाय and he will come back again आणि to तो take us. परत येणार आहे आपल्याला घेऊन जायला. Let us all worship him and seek his चला face. मग त्याची आराधना सर्वांनी मिळून करून त्याला शोधूयात बेटा. नको सदवडू क्षण मोलाचा, बघता बघता जाईल संधी. Thank you, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद देव बाप्पा, तुझे आभार. Tonight, if you seek his face, आज रात्री जर तुम्ही प्रभूला शोधलत, I promise you, मी वचन देतो तुम्हाला, a mighty change will come in your life. एक महान बदल तुमच्या जीवनात येईल. A mighty change will come in your situation. एक महान बदल तुमच्या परिस्थितीत येईल. The hard things will become easy. अवघड गोष्टी सोप्या होतील. The impossible things will become possible. अशक्य गोष्टी शक्य होतील. What money cannot do, God can do. जे पैसा करू शकणार नाही ते देव करून देईल. If you have got God, तुझ्याकडे जर देव असेल you don't need anybody. तर तुला ना कुणाचीही खरं म्हटलं तर गरज नाहीये. I don't need anybody. मला कुणाची गरज नाही. If God is for us, जर देव आपल्यासाठी असेल who can go against कोण आपल्या us? विरुद्ध जाईल? आय नीड नो बडी. मला कोणाची गरज नाही. The- मला देव पाहिजे. The devil cannot touch you. सैतान तुला हात लावू शकणार नाही. Evil people cannot kill you. दुष्ट लोक तुला ठार मारू शकणार नाही. Because they didn't give you life, God gave you पण life. त्यांनी तुला जीवन दिलेलं नाही. देवाने तुला जन्माला घातलंय. Nobody can do witchcraft on me. कोणी माझ्या चेटूक करणी काही करू नाही शकत. बाहेरचं Nobody बिहेचं can काय kill नाही. me before my time. कोणी माझ्या ठरलेल्या वेळे अगोदर मला मारू नाही शकत. Because कारण I have fallen in the hands of मी God. देवाच्या हातात पडलोय. I have fallen in the hands of मी God. देवाच्या हातात पडलोय. You know what kind of peace you get when you have Jesus? तुम्हाला माहितीये येशू आपल्याकडे आपल्यामध्ये आल्यानंतर किती शांती मिळते. The joy you get if you अहो, have काय आनंद Jesus. मिळतो माहितीये येशू आपल्यात आल्यावर. The courage you get काय धीर मिळतो. when all help fails. सगळीकडून आपण निसहाय्य झालो His help works. की त्याची मदत काम करते. The world will tell you, जग तुला सांगेल we don't need God in this नाही, modern नाही. generation. या आधुनिक आणि मॉडर्न जमान्यामध्ये मॉडर्न पिढीमध्ये काय ते देवभीव आपल्याला काय गरजेचं नाही. Has the education removed stress from your life? शिक्षणाने तुझ्या आयुष्यातलं दडपण आणि चिंता आणि स्ट्रेस काढली का? हं? काढलं का? टेन्शन गेलं का? शिकल्यावर आणि डिग्र्या घेतल्यावर टेन्शन गेलं का? आलं. Has degrees ever removed depression from you? डिग्र्या घेऊन नैराश्य गेलंय का?
Has money ever removed you from depression? पैशाने तुला डिप्रेशन मधून बाहेर काढलंय का? God has made man in such a way that you have to have God in your life. अरे देवाने माणसाला घडवलंच असं आहे की माणसाला देव शेवटी लागणारच आहे. मग कशाला नसते हट्ट करायचे? Shall we call on to God now? त्या देवाचा धावा आता करायचा? Yes. करायचा? Whatever you're going through, ज्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात the असाल, Lord is going to remove you tonight. प्रभू आज रात्री मी उद्या परवाचे वादे करत पण नाही, आज रात्री प्रभू तुला बाहेर The काढेल. evil power will leave you. ती सगळी वाईट शक्ती तुला सोडून जाईल. The demonic powers will leave you. सैतानी शक्त्या तुला सोडून जातील. Are you ready? तयार आहात? Raise one hand towards heaven. तयार असाल तर एक हात असा वर करा. One hand place on the afflicted part of your being दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा and cry out to God. आणि रडून देवाचा धावा करा. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. चला मग डोळे करा बंद आणि माझ्या मागून ही प्रार्थना Say, बोला. my God, म्हणा माझ्या देवा I come to मी you तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपा मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा my life is in a mess. माझं जीवन बर्बाद झालं. I have no peace. मला शांती नाही. I'm struggling in my मी life. संघर्ष करत आहे I'm रोज. living in fear. मी घाबरतोय. There is no joy. मला आनंद नाहीये. Joy has vanished. आनंद गेलेला आहे. I'm living in fear. मी सारखं भिवून जगत आहे. Things are becoming hard for me. गोष्टी मला अवघड झालेल्या Oh आहेत. God, माझ्या देवा if you don't help me, जर तू मला मदत केली I नाही, shall surely तर मी die. नक्की मरणार. मला मेल्यातच जमा दे. Come, my Jesus. माझ्या येशू ये. I invite you. मी तुला आमंत्रित करत Come आहे. into my heart. माझ्या हृदयात ये. Come into my life. माझ्या जीवनात ये. Come into my house माझ्या घरात ये. and change me. मला बदल दे Change बाबा. us. मला बदल. Change our आम्हाला situation. बदल. आमची परिस्थिती बदल. Jesus is coming. येशू येत आहे. Jesus is coming. येशू He's येत already आहे. touching येशू me. ऑलरेडी स्पर्श करतात लोकांना. Come on, there are people, they're falling down. लोक खाली Check पडतात it ना. up, check it चला up. व्हॉलंटियर्सनी जरा सतर्क Come आणि on. चपळ Let राहा your eyes be on the people. आणि आपले डोळे लोकांवर ठेवून लोकांमध्ये जाऊन Every लोकांना आणा. sickness, आजार I command you in the name of आज्ञा Jesus. करतो मी येशूंच्या नावात. Leave सोड. in the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of सोड. Jesus. येशूंच्या नावात. All kinds of sickness, सगळ्या पद्धतीचे आजार. all kinds of disease, सगळ्या पद्धतीची I रोगराई. command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात. Leave them सोड. all. सगळ्यांना सोड. It's happening. घडत आहे. Jesus is touching you. येशू तुला स्पर्श He is करतात. touching you. येशू तुला स्पर्श His करतात. power is upon you. येशूचं सामर्थ्य तुझ्यावर His आलंय. miraculous touch is upon you. येशूचा चमत्कारिक स्पर्श तुझ्यावर आलाय. That pain is त्या vanishing. वेदना जात आहेत. That sickness is ते vanishing. आजार पाजार जात आहेत. That disease is going. ती रोगराई जात आहे. That depression is going. ते नैराश्य जात आहे. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा Say, धावा Jesus, करा. touch me. म्हणा येशू मला स्पर्श कर. Jesus, touch me. येशू मला स्पर्श कर. Every body pain, अंगवेदना I command you in मी the name आज्ञा of करतो Jesus. येशूंच्या नावात. Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Every headache, डोकेदुखी leave in the name of सोड. Jesus. येशूंच्या नावात. Every body pain, अंगवेदना vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. People who have swelling in the body, ज्या लोकांच्या अंगावर सूज आली आहे, swelling in the body, ज्या लोकांच्या शरीरावर सूज आली Lord आहे, Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let every swelling go in Jesus' सगळी name. सूज येशूंच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झालंय. People suffering with त्या ulcer. लोकांना अल्सर झालंय. Let that ulcer vanish in ते Jesus' अल्सर name. येशूंच्या नावात In निघून the जाऊ दे. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Jesus is touching you येशू now. तुला आता स्पर्श His करतात. power is upon you येशूंचं now. सामर्थ्य आता तुझ्यावर आलेलं आहे. That tumor, ते ट्यूमर it is vanishing in Jesus' आता name. येशूंच्या नावात जात आहे. Check up in your body. आपलं शरीर तपासा. Check up in your body. आपलं शरीर तपासा. That tumor is ते vanishing. ट्यूमर निघून जात आहे. That swelling is vanishing ती in Jesus' अंगावरची name. सूज येशूंच्या नावात निघून In जात the आहे. name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain. पोटातल्या वेदना. People suffering with stomach त्या pain. लोकांच्या पोटात वेदना आहेत. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. His power is being manifested in your life. त्याचं सामर्थ्य आता तुमच्या जीवनात प्रगट होत आहे. Receive it in Jesus' name. येशूंच्या नावात स्वीकारा. Withered hand. वाळलेले हात. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. In Jesus' name. येशूंच्या नावात. Stomach pain. पोटातल्या वेदना Vanish in the name of Jesus. येशूंच्या नावात निघून जाऊ देत. People suffering with TB, ज्या लोकांना क्षयरोग झालाय, tuberculosis. ज्या लोकांना क्षयरोग झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that
TB vanish तो in Jesus' क्षयरोग name. निघून जाऊ दे येशूच्या नावात. Cancer, कॅन्सर, Lord, प्रभू, have mercy on them दया कर, दया. and heal them of त्या their लोकांवर cancer. दया करून त्यांचा कॅन्सर बरा कर दे बाप्पा. Some people are suffering for many years. काही लोकांना अनेक वर्षांपासून त्रास होतो. There is no medicine त्या लोकांना औषध that नाही, is working on them. एकही औषध त्यांच्यावर चालत नाहीये. Right now, आता या वेळेला touch them by your त्यांना power स्पर्श कर तुझ्या सामर्थ्याने and heal them आणि आरोग्य दे in त्यांना the name of Jesus. येशूच्या नावात. Piles problem. मूळव्याधाचा आजार, People who have piles त्या problem. लोकांना मूळव्याधाचा आजार Lord आहे. Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, People who have thyroid ज्या problem. लोकांना थायरॉइड झाला आहे, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूच्या नावात. Skin disease. त्वचा रोग, People suffering with skin disease. ज्या लोकांना त्वचा रोग झालाय, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. See, it's happening. बघा घडत Come on, आहे. call, call, चला call. सगळ्यांनी देवाचा धावा करा, करा, Call, करा. call, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा. Say, Jesus, म्हणा, help me. येशू मला मदत कर, Jesus, touch me. येशू मला स्पर्श कर, Jesus, heal me. येशू मला फरक कर. I'm seeking you मी now. तुला शोधत आहे I'm आता. seeking your face मी तुझा now. चेहरा शोधत आहे आता. You have to touch तू me. मला स्पर्श केलाच You पाहिजे. have to heal तू me. मला बरं केलंच You पाहिजे. have to deliver तू me. मला सुटका दिलीच पाहिजे. And he will touch आणि you. येशू तुला स्पर्श He करतील. will touch you right येशू away. तुला आता लगेच स्पर्श His करतील. power will descend upon you. येशूचं सामर्थ्य तुझ्यावर उतरेल. Thank you, Jesus. धन्यवाद His येशू. power has to descend upon आणि you येशूचं सामर्थ्य तुझ्यावर उतरायलाच because हवं. he is a real आणि God. येशू खरा देव आहे. Blind eyes open in Jesus' अंधे name. डोळे उघडू देत येशूच्या नावात. Deaf ears open in Jesus' बहिरे name. कान उघडू देत येशूच्या नावात. Dumb speak in Jesus' name. मुके बोलू देत येशूच्या नावात. Let the lame walk in the name of लंगडे चालू Jesus. देत येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bleeding trouble. रक्तस्रावाचा आजार, Those who are suffering with bleeding trouble, ज्या कुणाला रक्तस्राव होत आहे, be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Let that bleeding stop in Jesus' तो name. रक्तस्राव थांबू दे In येशूच्या the name of नावात. Jesus. येशूच्या नावात. Be careful, be careful, be careful. संभाव ना, संभाव. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Leave in Jesus' name. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. Lord, touch them all. प्रभू सर्वांना स्पर्श All कर. powers of darkness. सगळ्या अंधकाराच्या शक्ती Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या Now नावात. you devil, आता सैताना, all witchcraft power, चेटूक करणी, demonic power, सैतानी शक्त्या, divination, तंत्र मंत्र, I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Leave. सोड, Leave. सोड. You devil, leave. सैताना सोड. Leave in Jesus' name. सैताना सोड The येशूच्या devil नावात. is leaving you. सैतान तुम्हाला सोडून The चालला. devil is leaving you. सैतान तुला सोडून You चालला. evil powers, सगळी सैतानी शक्ती I command मी you तुला आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. in Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. You have no power, you devil. तुला शक्ती नाही सैताना. My Jesus has defeated माझ्या you. येशूंनी तुला हरवलंय. You cannot touch these people. नाही तू स्पर्श करू शकत या लोकांना. Come on, you also say. तुम्ही बोला. Say, devil, leave me. म्हणा सैताना मला शोध. In Jesus' name. येशूंच्या नावात मला Say, सोड. witchcraft power, leave me in Jesus' चेटूक name. करणी मला येशूंच्या नावात सोडून जाऊ दे. All demonic power, leave me सगळ्या in Jesus' सैतानी name. शक्ती येशूंच्या नावात मला सोडून जाऊ Say, दे. fear, leave me in बोला Jesus' name. भीती मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Confusion, leave me in Jesus' name. गोंधळ मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. मला सोडून जाऊ दे येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Lord, touch them all. प्रभू सगळ्यांना स्पर्श कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need 2-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-3 4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्या दे. Whatever they are asking, give हे it to लोक them. तुला जे काही मागतायत ते त्यांना दे. Fulfill their heart's desires. त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. Those who want to buy lands and sell lands, help them, ज्यांना Lord. जमिनी घ्यायच्या ज्यांना जमिनी विकायच्या त्यांना मदत कर. Those who want to buy houses and sell houses, help them, ज्यांना Lord. घरं घ्यायची ज्यांना घरं विकायची त्यांनाही मदत कर. Those who want to fly abroad, help them, Lord. ज्यांना परदेशी जायचंय त्यांनाही मदत कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर दे बाप्पा. Those businesses that are going down, ज्या लोकांचे व्यवसाय खाली घसरतात flourish it in the name of ते परत Jesus. भरभराटीला आणि येशूंच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू In the ऐकलीस. name of Jesus, I कारण pray. येशूंच्या नावात ही प्रार्थना मी मागत आहे. Bring that fellow, bring that आणा fellow. वर आणा त्याला पण. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. See, there also people are falling down. लोक Just see. खाली पडतायत ना जरा बघा.
Thank you, Father. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. Say thank you, Jesus. म्हणा सर्वांनी धन्यवाद येशू. Give a mighty clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. Mighty clap. जोरात टाळी वाजवा. Amen. आमेन. Don't worry. काळजी करू नका. All your problems will be solved. तुमच्या सगळ्या समस्या निघून जातील. But पण seek the face of the Lord every day. प्रभूचा चेहरा रोज शोधा. Even for 5 minutes. 5 मिनिटं. Acknowledge Him. 5 मिनिटं तरी देवाची जाण ठेवा. Just say thank you, आणि Jesus. फक्त म्हणा धन्यवाद येशू. And see what happens. मग बघा काय होतं. Praise God. देवाला धन्यवाद. If you have been healed, blessed, delivered, come and share the testimony for God's glory. तुम्हाला जर आरोग्य, आशीर्वाद, सुटका मिळाली असेल तर देवाचा गौरव व्हावा म्हणून वर येऊन साक्ष We सांगा. will hear a few testimonies now. काही अशाच साक्षी आपण लोकांच्या जीवनात come. घडलेल्या ऐकूयात. प्रेज लॉर्ड पास्टर या भावांचं नाव अतुल आहे. ते पाषाण या ठिकाणावरून येतात. ते सांगतात काही वर्षापूर्वी ज्यावेळेस ते हॉर्स रायडिंग करायचे आर्मीमध्ये, ते सांगतात की हॉर्स रायडिंग करत असताना एक खिळा जो होता सॅडलचा, तो खिळा त्यांच्या पाठीमध्ये घुसला हॉर्स रायडिंग करत असताना. ते म्हणतात की त्याला खूप पेन होऊ लागलं त्यांना उठता बसताना. ते म्हणतात की त्यांनी डॉक्टरकडे दाखवलं. त्यांनी खूप जे रिपोर्ट्स होते ते सगळे काढले. डॉक्टर म्हणाले त्या ठिकाणचे जे केस आतमध्ये जखमेमध्ये गेल्यामुळे तो त्रास खूप वाढलेला आहे. त्या ठिकाणी 3 गाठी झालेल्या आहेत आणि ते गाठींमुळे तुम्हाला त्रास होत आहे. ते म्हणतात की डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचा खर्च खूप जास्त होतात. ते ब्रदर म्हणतात की मी प्रार्थना करत होतो प्रभूकडे आणि ते म्हणतात परमेश्वराने चमत्कार केला. ते हॉस्पिटलमध्ये ज्यांना ऑपरेशन करायचं होतं ते म्हणाले तुम्ही पूर्ण खर्च देऊ नका. ते म्हटले तुम्ही अर्धा खर्च द्या, अर्धा खर्च हॉस्पिटल करेल. आणि परमेश्वराने चमत्कार केला. त्यांचे जे सर्व ऑपरेशन होतं परमेश्वराने सुंदररित्या पार पाडलं. आणि ते म्हणतात की मी परमेश्वराला म्हणालो होतो प्रभू जर तुम्हाला आरोग्य देशील तर मी घरापासून पाशांपासून चर्चपर्यंत चालत येईल. ते म्हणतात मी परमेश्वर एवढे दिवस मला जमलं नाही, पण आज ते म्हणतात की मी पाशांपासून इथपर्यंत चालत आलेलो आहे केवळ परमेश्वराचा गौरव करण्यासाठी. Praise God. Hallelujah. God Amen. bless you, brother. God bless you. आमेन. Amen. Who is that screaming? Bring that lady. Whoever कोण is आहे screaming. किंचाळणारे कोण आहेत त्यांना पुढे आणा. Bring her. See this man. आता How माणूस the बघा power of the devil has attacked him. सैतानी शक्ती कसा त्याच्यावर हल्ला करते See, बघा. he has no control of himself. त्याचं काय नियंत्रण आहे? स्वतःवर काही नियंत्रणच नाहीये त्याचं. No power over himself. सामर्थ्यच नाही, काही शक्तीच नाही. The devil in him is more powerful than him. त्याला लागलेला त्याच्यातला सैतान त्याच्याहून जास्त सामर्थ्यवान आहे. But there is one who is greater than the devil. पण सैतानापेक्षाही जास्त एक सामर्थ्यवान That आहे. is Jesus. ते येशू आहे. And now you will see it. आणि तुम्ही बघाल आता. In the name of Jesus, I command you, leave him and never come in him. See that. छोड़ो. काय हो झालं? काय? See this. काय नाही बोलतो. I told you there is one name which is powerful than the devil. सैतानापेक्षाही जास्त एक सामर्थ्यवान नाव आहे. मी तुम्हाला सांगितलं. कसं काय आला तू वर? कसं वाटतं बेटा? काय झालं होतं तुला? वर कसा आला तू? वर कसा आला? माहित नाही. काहीच माहित नाही. He doesn't know. त्याला काहीच But माहित you नाही. know it. पण तुम्हाला माहित आहे. You know it. He doesn't know it. तुम्हाला माहितीये, त्याला माहित नाही. तो वर कसा आला, त्याला झालं काय. बरं वाटतं आता? God bless you. गॉड ब्लेस यू. जा, येशूंना कधी सोडू नको. See this girl. All witchcraft power, I command you in the name of Jesus. Leave and never come into her. Thank you, Jesus. प्रेज लॉर्ड पास्टर. आपल्यामध्ये सिस्टर दिशा आहेत आणि हे दोघं पती पत्नी आहेत. येरवडा विभागावरून ते येतात आणि त्यांची फार अद्भुत अशी साक्ष आहे. ते म्हणतात की 7 जुलै रोजी त्यांचा एक मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये असं झालं की सिस्टर जे आहेत त्यांना मागून जेव्हा सिग्नल लागलेला होता एक मोठी गाडी धडकली आणि सिस्टर जे आहे ते दगडावर जाऊन पडल्या आणि जे ब्रदर आहेत त्यांच्या अंगावर पूर्ण गाडी अशी पडून गेली. ते म्हणतात की त्यावेळेला असं झालं त्यांच्या डोक्यामध्ये जे मेंदू आहे तर खूप ब्लिडिंग होत होतं आणि त्याच काळामध्ये म्हणजे ते सर्व जिथं लोक होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं सरकारी, पण त्यांनी म्हणाले की यांचा ॲक्सिडेंटचा केस आहे म्हणून आम्ही यांना घेऊ नाही शकत. तर त्यांनी लगेचच त्यांच्या नातेवाईकांना कॉल केला. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तर डॉक्टरांनी असं सांगितलं ह्यांना खूप ब्लिडिंग झालेली आहे म्हणून लगेचच त्यांना 7 टाके टाकण्यात आले. आपण त्यांची अवस्था स्क्रीनवर पाहू शकतो. असं त्यांच्या ह्या ब्रेनला 7 टाके मारण्यात आले आणि ते म्हणतात डॉक्टरांनी जेव्हा सिटी स्कॅन केला तर ते म्हणतात की त्यांच्या ब्रेनमध्ये पूर्ण सूज होती आणि ते म्हणतात त्यांना असं सांगितलं गेलं होतं की तुम्हाला 3 महिने तरी आराम करावा लागेल, सातत्याने तुम्हाला चक्कर येत राहील, तुम्हाला दिसणार नाही असं डॉक्टर त्यांना सांगत होते. परंतु ते म्हणतात की मी प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला. मी दर आठवड्याला शनिवारची सभा लाईव्ह पाहायची आणि मागच्या आठवड्यामध्ये शनिवारी त्यांनी असा निर्णय घेतला की मी चर्चमध्ये येणार आणि मी
पास्टरांकडून वचन ऐकून प्रार्थना स्वीकारणार. त्याच वेळेला प्रभूंनी त्यांच्या जीवनात कार्य करायला सुरू केलं, त्यांना आरोग्य दिलं. ते म्हणतात रविवारी मागच्या आठवडी तुमच्याकडे ते प्रार्थना करायला आले होते आणि त्यांच्या डोक्यामध्ये जी काय सूज होती डॉक्टरांनी सांगितलं होतं ते संपूर्ण निघून गेली. हातामध्ये जे फ्रॅक्चर देखील सांगितलं होतं, आपण त्याचा फोटो पण पाहू शकतो स्क्रीनवर, ते फ्रॅक्चर देखील आता पूर्ण बरं झालेलं आहे. त्यांचा हात ते हलवू शकतात, अगोदर त्यांना हलवता येत नव्हतं. फार अद्भुत कार्य प्रभूंनी यांच्या जीवनात केलं. केली ना डोक्यावर हात ठेवून, तर ती सगळी जखम पूर्ण बरी झाली आणि सगळी सूज निघून गेली. Praise God. प्रेयर केली. संडेला. आमेन. हालेलुया. God bless you बेटा. God bless आणि you. त्यांचे जे हस्बंड आहे ते म्हणतात त्यांचा देखील पाय फ्रॅक्चर झाला होता आणि डॉक्टरांनी 3 महिन्यात पुन्हा आराम करायला सांगितलं होतं. ते म्हणतात मी विश्वासाने चर्चमध्ये येत राहिलो आणि प्रभूंनी मला पूर्ण बरं केलेलं आहे. ते व्यवस्थितरित्या आता चालू शकतात. आणि एवढंच नाही, महिनाभर ते कामाला नव्हते गेले आणि प्रभूंनी अशी कृपा पुरवली, त्यांचा पूर्ण पगार जो आहे त्यांना पुरवण्यात आला. आणि एवढंच नाही तर प्रभूंनी त्यांची उन्नती केली, त्यांना चांगला पगाराचा आशीर्वाद दिला. ते सर्व गौरव प्रभूला देतात. आमेन. Bring that lady. ये. काय झालं? बरं काय वाटतं? झालं होतं तुला? डोकं दुखत होतं. आता बरं बरं वाटतं? वाटतंय? Peace. Let your peace come into our Lord. No more headaches. Thank you, Father. Yes. Pastor, we have Ganesh brother in us who met with an accident in 2021. In that accident, he had to lost his leg. The leg was amputated. And while his leg was amputated, 1.5 months he was in coma. He didn't do anything. Okay. He's nearly around 75 lakhs he has spent on that. Oh. And the doctor said still you'll not be able to walk and you will be supported with a normal leg, where he was not affordable to the hydraulic artificial leg. And with that leg, doctor said you can only stand, and his weight is too much. Yes. So that leg will also not support him. But he was praying for an artificial leg, where a hydraulic, where he can walk and do something, because he comes from the fitness industry and he is a bodybuilder, so he trains people. Okay. So he prayed for it, and Lord blessed him that he prayed for the land which was not being selling. It was sold. He got the money. He got 3.5 lakh. Again, there was a testimony. Lord provided. He went to the doctor and doctor said the leg will be 5.5 lakh. Again, he prayed to the Lord. It was impossible for him. He just went by faith, gave the doctor the money, and the doctor said we'll get 3 days because the leg has to be imported from outside. It's not in India. So he got the leg. And it was fitted in him. And that miraculously, doctor said, no need to pay the other money. 3.5 lakh is fine for you, and you can walk. See that. हालेलुया. And he has the leg, and he walks now completely. See that. He also has a daughter, Amira, who was tested, and he was done different tests, and he was tested arthritis. Arthritis. Because of a leg. And same thing, he just prayed on it. Now she is also fine. She is Amen. everything completely fine. So all glory to Lord Jesus Christ. Bless them, Hallelujah. O Father. Let your Amen. gracious hand be upon Thank them. you, No Jesus. more attacks upon Yes. them, O Father. Yes, Lord. This is the end. Amen. Let them live in joy. Yes, Jesus. Thank you, Father. Amen. God bless you, brother. 2 हफ्ता पहले आपने बोला था कि आपको केक पसंद है. So, oh God. केक आपके लिए लाया था. Oh, Thank God. you. Thank you so Thank you, much, brother. brother. Thank you so much, man. पास्टर 2 आठवड्यांपूर्वी म्हटले होते की मला कयानीचा टुटी फुटी वाला केक आवडतो, तर ते घेऊन आले पास्टरांसाठी. God bless थँक you, यू man. ब्रदर. Thank you, thank you. गॉड Thank ब्लेस you. यू. Thank you. पास्टर, Yes. पास्टर इनकी बहुत ही अच्छी गवाही है. हाँ. इसका नाम एकमत सोनी है. हाँ. और पुणे में लोनी कालभोर जो है वहाँ पे वो अपने मामा के वहाँ पे गया था. तो वहाँ पे उसको ट्रेन देखने की बहुत इच्छा हुई, तो वो रेलवे स्टेशन पे गया और बैठ गया. अचानक ट्रेन चालू हो गई और ट्रेन बहुत ही स्पीड में चालू हो गई. ये उतर नहीं पाया. ये डायरेक्ट फिर अमरावती चला गया. नागपुर पे जो अमरावती है वहाँ पे चला गया. तो ये बहुत परेशान हो गई. तो अभी क्या करे, तो इन्होंने पुलिस स्टेशन में जाके कंप्लेन करवाई. सोशल मीडिया पे इसके फोटो भी अपलोड किए, लेकिन कुछ नहीं हुआ. फिर इनको किसी ने तो बताया कि दापोड़ी में विनियार्ड वर्कर्स नाम का एक चर्च है, वहाँ पे जाइए, शनिवार को प्रार्थना होगी आपके ऊपर और आपका बेटा मिल जाएगा. और बिल्कुल ऐसा ही हुआ. 2 जुलाई को बरोबर इनको फोन आया कि आपका बेटा अमरावती में है, आप आके इसको लेके जाइए. लेकिन वहाँ पे भी एक प्रॉब्लम ऐसी हुई कि पुलिस वाले इनके ऊपर ही शक कर रहे थे कि ये इनका बेटा है या नहीं. तो इनको उनका बेटा नहीं दे रहे थे. तो इन्होंने फिर से प्रार्थना करवाई आपसे, और फिर पुलिस वाले बोले ठीक है, आप अपना बेटा लेके जाइए. तो ये पूरा का पूरा महिमा प्रभु यीशु को देना चाह रहे हैं. आमेन. हालेलुया. God bless you. आमेन. आमेन.
पास्टर Yes. सिस्टर आपल्यामध्ये ते म्हणतात वर्षभरापासून त्यांना फार त्रास होत होता, त्यांना रोज ताप यायचा आणि त्यांना खूप अशक्तपणा जाणवायचा. ते म्हणतात मी खूप वर्षभर औषधे खाल्लेली आहेत, परंतु ते म्हणतात की मी निर्णय घेतला की मी आज शनिवारी उपवास आणि प्रार्थना करून चर्चमध्ये येणार आणि मी प्रभूचा स्पर्श स्वीकारणार. तर प्रभूंनी आज अद्भुतरित्या त्यांना स्पर्श केलेला आहे. ते म्हणतात माझ्या पूर्ण शरीरावर औषध खाऊन खाऊन सूज आलेली होती आणि जसं मी शेवटच्या प्रार्थनेमध्ये इथं आले आणि प्रभूंनी मला पूर्ण आरोग्य दिलेलं, पूर्ण हातापायाची सूज निघून गेलेले, देवाला गौरव देतात. आता बरं वाटतं? आता बरं वाटायला लागलं. Touch our life. Thank you for healing our master. Thank you. हालेलुया. प्रेज द पास्टर. पास्टर ब्रदरांचं नाव अविनाश आहे. ते आपल्या चर्चला रेग्युलर येतात. ते सांगतात की लास्ट फ्रायडेला ज्यावेळेस ते घरी होते त्यांना एक अटॅक आला पॅरालिसिसचा. ते म्हणतात की ते प्रार्थना करत होते त्यावेळेला. ते म्हणले की प्रभू मी चर्चला उद्या जाणार सॅटर्डेला आणि त्यानंतर डॉक्टरकडे जाणार. ते गेल्या शनिवारी चर्चमध्ये आले, त्यांनी प्रार्थना तुमच्याबरोबर प्रार्थनेमध्ये सहमत झाले आणि ते म्हणतात की त्यानंतर संडेला त्यावेळेस ते डॉक्टरांकडे गेले. सगळ्या टेस्ट केल्या, पायामध्ये हातामध्ये सर्व नसींच्या डोक्याच्या सर्व टेस्ट करण्यात आल्या आणि परमेश्वराच्या कृपेने सर्व टेस्ट नॉर्मल आल्या. डॉक्टर म्हणले कुठल्याही नर्व्समध्ये कुठल्याही ब्लॉकेजेस वगैरे काही नाहीये, फक्त गोळ्या खाऊन परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल. आणि ते म्हणतात की माझा हात एवढा त्यावेळेस परिस्थिती होती की मला हात प्रेशरमध्ये मला हात मुडता देखील येत नव्हता. परमेश्वराने कार्य केलं. आज तर व्यवस्थित हात करू शकत आहेत, हात वगैरे उंच करू शकत आहेत. हे सर्व चमत्कार फक्त प्रभू येशूने केलेले त्यांच्या जीवनामध्ये. हालेलुया. मध्ये गाठ पण सांगितली होती, हां. ती पण नाही आणि मेडिसिनने बरं होईल असं सांगितलं डॉक्टरांनी. बरं. Praise God. Thank you, Lord. Thank you for healing him, oh Father. Yes, Lord. Bless both of them, oh Master, in Jesus' name. Amen. Yes. Pastor, we have auntie Ines who she was not feeling well from 3 weeks and she was not able to come here because of the dehydration, vomiting and all that. But somehow she made it in the last Saturday and she was healed last Saturday but was not able to come up. So she has come here for especially to give testimony on this Saturday. Thank you, Father. Thank you for healing. हालेलुया. धन्यवाद देव.